नमस्कार. माकडा ही मूर्ती आवडली का तुम्हाला? तर काय बेस्ट जेवल्यावर डाव्या कुशी झोपायचं काय? डॉक्टरने सांगितले मिसरी घासू नका आजी, आणि त्यांनाही सांगते की फक्त 3 वेळा घासते मी. मी 3 वेळा घासणार. नमस्कार मंडळी अँड वेलकम टू सपनाज लाईफ. नमस्कार. रामकृष्ण हरी बापू. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तर हा आहे माझा घरचा दुसरा ब्लॉग. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला माझी आई दिसली नाही, तर या ब्लॉग मध्ये पण दिसणार नाही, कारण की ती खूप शाय आहे. कॅमेरा सुरू केला की ती पळून जाते, ती येत नाही व्हिडिओ मध्ये. तर आता मी तिला कसं घेऊ, ती येतच नाही ब्लॉग मध्ये. बापू काय करायचं? काय तुमचे सुनबाई व्हिडिओ मध्ये येत नाही. नाही होय? हा का बरं? काय करायचं तिला? कसं आणायचं धरून? काय करू आपण? बांधू खुर्चीला. हा खुर्चीला बांधू. लाईट गेली बरं. ती येत नाही तर काय करायचं? आता ते तू ठरव. तुम्ही जरा सांगा की तुमच्या सुनबाईला. नाही नाही तुझं ऐकल तरी आमचं काय त्याची का ऐकणार तुमचं ऐकते बाप्पू. नाही. मग काय तुमचं कसं सुनबाईवर प्रेम आहे, तुम्ही सांगा जरा समजून ये म्हणून व्हिडिओ मध्ये. फ्लॅशबॅक. तर बापूंची इकडे पूजा झालेली आहे. बाप्पू ही मूर्ती आवडली का तुम्हाला? तर काय बेस्ट ही मूर्ती आप्पाने आणि मी पुण्यावरून आणली बापूंना. मला नव्हतं माहिती की एवढ्या छोट्या माळा भेटतात मूर्तीला. ह्या छोट्या माळा आणल्या ना, तेव्हा तुम्ही मला म्हटलं कुठं आणल्या एवढ्या माळा तू. तुम्हाला माहित नव्हतं ना एवढ्या माळा भेटतात म्हणून. मला पण नव्हतं माहिती एवढ्या माळा भेटतात. तिथे दिसले एका दुकानात मला, तर म्हणले ह्या 2 भारी आहेत माळा मूर्तीला बसतील. मी ते घेऊन आले. कुठं मिळाले त्या पुण्यातच भेटल्या. तर पहिले ना ही खुर्ची खराब झालेली, तर ह्याच्या बापूंनी कागद टाकलेले. आता कागद काढून बापूंनी फळी टाकले. जुगाड खतरनाक आहे. उठले, आंघोळ झाली, मंदिरामध्ये जायचे आणि तिथे जाऊन सारखं श्री विठ्ठल श्री विठ्ठल वर्णन करतात. मग सुरासुरानंद मला न्याय रविवार 10 वाजता. गेलं तर काठी घेऊन जायचं. किती वेळा सांगितलं? लगावायच्या भांडी कोणी असते काय तर करावं. नाही काय करायचं? नाही कसं करायचं? नाही करायचं काय, बास लय गेलं. तर बापू इकडे रेडी आहेत आणि जिजी पण इकडे रेडी आहे. जास्त कर हाच की जरा स्माइल कर. काय बी करायचं सांगेल काय बी. ठीक आहे, तर चला आता जाऊया आपण. जिजी म्हणते मला सोड, मी चालते एकटी, नाही तर मी पडेल धरल्यावरती. बरं काय माग काय कुठे बसायचं. पोराला बेहरा कोणाची ठेवा कोणाला भीती दाखवायची हो? म्हणून दादा वर गेला तुमच्या वय हो का? दूध पित नसलं की त्यावेळेस काळा बकरा गाडीत बसलाय आणि मग ती कुणाला तरी घालायला लावायचं. हा, मग ती पित अच्छा असं आहे. हे drink- आता ती बी हुशार झालंय. ती म्हणते काळा बकरा का काय नाही तोंडे पावा तरी बघितलं की तोंड. जिजी बापूंचं काम आहे म्हणून आम्ही आता आलोय पोस्ट ऑफिस मध्ये. 6 तारखेच्या पुढे जा म्हणते. 6 तारखेला फोन करा 5 तारखेनंतर मी तुम्हाला सांगेन. मग तिथनं डायरेक्ट कारखान्यात जायचं. मग ठीक आहे. हाय तिकडे बसवलाय आता. तिकडे बांधून टाकलाय गाडीत माग डिगीत दे. दूध पित नाही ना? थांब हे बघ, दूध पिणार दर तुमचा काळा बोका घेऊन जा. जे लांब लांब पाय टाक. लांब पाय टाकला की पडत नाही. बाप्पू देवळाकडे निघाला. हो बाप्पू निघाला आता देवळाकडे. तर जाऊन आलो आम्ही पोस्ट ऑफिस मध्ये, पण तिथे काही काम नाही झालं. तिथले जे काका होते ते बोलले की 5-6 दिवसांनी काम होईल. खरं तर फोन करून जायला पाहिजे होतं, पण त्यांचा नंबर आमच्याकडे नव्हता. आणि जिजी इकडे आल्यावरती झोपली पण लगेच, कारण की जिजीला थंडी वाजते लगेच. तर आता संध्याकाळी मी जाईन, कारण की आता खूप दिवस झाले आप्पा तिकडे एकटा आहे आणि तो मेसचं जेवण जेवतोय आणि माझी पण खूप कामं पेंडिंग आहेत. तर आता मला लवकर गेलं पाहिजे. मी इथं बसले एडिटिंग करत आणि बाप्पू म्हणतात की तुझं सारखं काय फोनमध्ये असतं. सारखा फोन शिवाय उद्योग नाही. फोन सारखा फोनमध्येच उद्योग आहे माझा. नाही चांगलंय पण हा ना. कमवा. ह्या पेरूला पेरू आहे ना? ठीक आहे. आम्ही बघितला तो कच्चा आहे, पण कच्चाच आहे. हा कच्चा आहे. हे काय दिसतोय? हं. हा वाला गुलाबी नाही पेरू, हा वाला गुलाबी आहे. हा गुलाबी. हा हे बी गुलाबी. हा हे बी हा गुलाबी. पण गुलाबी आहे. हा पण गुलाबी आहे. किती झाले ती बी आणि तिकडे आहे ना तो पण गुलाबी आहे, गुलाबी. हं, पण ते पिकलेत. पिकले. त्याला तोडते ना आता. बाप्पू हा पिकलाय, हा ते पिकलं. हा पण पिकलाय.
तर आत्ता वाजले 6:30 आणि आम्ही इथं बाहेर गप्पा मारत बसलोय अंगणात आणि पक्ष्यांचा एवढा छान आवाज येतोय ना. A few minutes later. बाप्पू काय करताय? बसलोय हा बसलाय होय. हा जिजीची नख कापायची बघू. मी काल बघितली नख वाढली जिजीची. बाप्पू तुमची बघू, तुमची वाढलेत का? नाही हा? चहा घेऊन आले मी आपल्याला. हा तर चहा बनवलाय मी मस्त चाय पार्टी करेंगे. असं स्टूलावर ठेवा म्हणजे सांडणार नाही. ह्याची ना ट्रिक आहे एक, तुम्हाला सांगते. ह्याची ट्रिक आहे एक, ही दोन आहेत ना हे ओढायचे. हे घ्या निघाले की नाही जे तू ह्याच्यात खा, तू एवढा नाही पडे ना म्हणजे सांडणार नाही. इथं खा. मी काहीतरी घेते खायला. तसंच खायचं. चाय में डोबो डोबो के खाएंगे. रानात गेली ती होय. हो दोघं रानात गेल्यात औषध मारायला. ए मनी माऊ डोळे कसले दिसत त्याचे. या ठेवा खाली येते ते. तर चाय पार्टी झालेली आमची. झोपलेला कोण आलते बाप्पू? मी चालले म्हणून बाप्पू मला लिंबू देतात. हे आमच्या लिंबाची लिंब आहेत. बघ जिजी नाकात किती घाण गेलेली आहे. ही घाण जेवताना पोटात जाते है ना. बघ या हातानं तर तू जेवण करते. बघ किती घाण आहे बरं. बघ मला म्हणते की तुझी केवढी वाढलेत नक. माझी वाढलेत पण माझ्यात घाण आहे का सांग मला. माझ्या शूटसाठी लागतात मला असू दे. घे बाया. माझी पण गोळा करू दे. माझी पण गोळा करू. नाही तुझी नाही नेणार. तुझी असली नाही चालणार मला. आता बघ कसं दिसतात हात. चांगलं दिसतात का नाही. पायाची पण कापायला लागतं. पायाची पण वाढले. झालं आता बघ कसं दिसते. छान दिसते. आता तुम्ही देवळाकडे निघालाय ना. आता येणार नाही लवकर. मग तोपर्यंत मी जाणार. थांबा मी पाया पडते. मग रामकृष्ण श्रीराम. आता मी काय सांगते ते ऐक. गार पाण्यात हात घालायचं नाही. कुठं धडपडायला जायचं नाही. मला जर कळलं तू काय काम करायला गेली आणि कुठं पडली मग बघ मी बोलणार नाही आल्यावरती तुझ्याशी. कळलं का. आणि जेवल्यावर लगेच झोपायचं नाही. 5 मिनिटं बसायचं. जेवल्यावर डाव्या कुशी झोपायचं. काय मी 7:00ला चालली. जाऊ का आता. जा व्यवस्थित जा. वाटणी व्यवस्थित जायचं. किती मिस्त्री घासली बघ बरं. चिरायची माहिती मी किती वेळा मिस्त्री घातली. माहितीये म्हणती. डॉक्टरलाच माहितीये म्हणती. डॉक्टरला माहिती आहे. हो डॉक्टरला म्हणते मी 3 वेळा मिस्त्री घातली राहत. जास्त नाही घासत. फक्त 3 वेळा घासती. 3 वेळा घासणार. कोणी काय बी म्हणत 3 वेळा मिस्त्री घासणार. सकाळच्या पारी 1 बार, दुपार 1 बार, 1 बार. त्याच्या उद्या सकाळ. डॉक्टरने सांगितले मिस्त्री घासू नका आजी आणि त्यांनाही सांगते की फक्त 3 वेळा घासते मी. मी 3 वेळा घासणार हे राहत. कोणी काय बी म्हणत 3 वेळा घासणार. पण त्यांनी काय सांगितलंय मिस्त्री कमी करायला लावली. जेवण जास्त करायला लावलंय. अशी मुठवर असते तर खायची चांगली अर्धी भाकरी. नाही तर कायच नाही मग. तर आता माझा जायचा टाइम झालेला आहे. पण दादा गेलेत रानात औषध मारायला. तर मला माहित नाही आता किती वेळ लागेल सातारला पोहोचायला. हो लक्षात जिजे लिंब राहिलेत ते. मग माझ्या लक्षात नाही तर काय. वडणी लिंब. जाऊ का. हा पाया पडते. फोन करा. आठवड्यानंतर फोन करी जाऊ आताच्या बरोबर. चाय चेक केला तरी आई दिली आणून. हो ठीक आहे चालेल. जाऊ का. काय काम करू नको. काय मी नाहीच करीत काय काम. कधीतरी काम करायला जाती आणि पडती मग. जा गेल्या फोन करा. हा तर पोचलेले मी घरी आणि एवढ्या वर्षातून मी आज एसटीने प्रवास केला आहे. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना. मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आणि मी आल्यावर बघते तर काय इथली सगळी झाडं कट करायचं सुरू होतं. इकडे मी चहा बनवते आणि भाजी फळं मी येताना घेऊन आलेले. भुईंजमधून दादानी मला समोसा आणि गुलाबजाम घेऊन दिलेले. हे गुड्डी स्वीट्समधून घेतले. यांचा समोसा इतका छान लागतो ना म्हणून मी तिथूनच घ्यायला लावला. मस्त समोसा आणि चहा पिणार आहे आता. आणि वाटाणे घेऊन आले मी. याचा आता मस्त मसाले भात बनवणार आहे. माकडा इतूसा चहा घेतलाय मी कारण गरम चहा पिऊन आलेले मी. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.